नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शरद इन्स्टिट्यूटमध्ये एचआर कॉन्क्लेव्ह संपन्न, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांचे एचआर यांच्याकडून मार्गदर्शन। येड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांचे एआर कॉन्क्लेव्ह म्हणजेच मानव संसाधन परिषद झाली। यावेळी प्रमुख एचआर अधिकारी यांचं मार्गदर्शन झालं। त्यानंतर स्किल गॅप इन इंडिया, अपस्किलिंग अँड रिस्किलिंग इज नीड ऑफ आवर, भारतातील कौशल्यामधील तफावत, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग ही काळाची गरज व चेंज एक्सपेक्टेशन्स अँड चॅलेंजेस इन कॅम्पस हिअरिंग, कॅम्पस नियुक्तीमधील बदलाची अपेक्षा आणि आव्हानं या विषयावरील चर्चा झाली। यावेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते। श्री बागणे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळावं या हेतूने संस्था कार्यरत आहे। या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी देशात व देशाबाहेर कोणत्याही ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी। अशा कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून जगभरातील कंपन्यांना काय टॅलेंट गरजेचं आहे याचं ज्ञान आपल्या सर्वांना मिळत आहे। यावेळी चर्चासत्रात ब्रिलिओच्या कॅम्पस रिक्रुटमेंट शांभवी खरे, सोप्रा बँकिंग सॉफ्टवेअर मॅनेजर आमिर हसन, हेक्झावेअरचे कॅम्पस रिक्रुटमेंट मॅनेजर कमलेश भोसले, जेनपॅक्टचे कॅम्पस टॅलेंट ॲक्विजिशन मॅनेजर भूपिंदर नायर, एबिक्स इंडिया टॅलेंट ॲक्विजिशन हेड हर्षराज जैन, WSP टॅलेंट ॲक्विजिशन मॅनेजर अजय मलिक, HR सुप्रिया चटर्जी यांनी सहभाग घेतला। चर्चासत्रात समन्वयक म्हणून सोपरा स्टेअरिओचे टॅलेंट मॅनेजमेंट सिनियर मॅनेजर गुरप्रीत सिंग होते। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतलं। कॉन्क्लेव्हचे समन्वयक म्हणून ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्राध्यापक नेहा सोनी यांनी काम केलं। यावेळी सर्व डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं। स्वागत प्राध्यापक धनश्री बिरादार यांनी केलं। आभार प्राध्यापक सुजित कुंभार यांनी मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।